क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा तालुक्यातील सराड गावात 2024 विधानसभा निवडणुकीसाठी मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडले। गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि लोकशाहीचं महत्त्व लक्षात घेऊन मतदानाचा हक्क बजावला। महिला वर्गाने विशेष उत्साह दाखवत मोठ्या संख्येने मतदानात सहभाग घेतला। गावातील तरुणांसह सरपंच नामदेव भोये, उपसरपंच अनिल गायकवाड, काँग्रेसचे जनार्दन भोये आणि शिंदे गटाचे तालुका प्रमुख हरिभाऊ भोये यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला। गावात मतदान केंद्र क्रमांक 295 वर सकाळी 7 ते सायंकाळी 6:30 पर्यंत मतदान प्रक्रिया चालू होती। सराड गावातील 1003 मतदारांपैकी 507 पुरुष, 496 महिला अशा एकूण 75.81% मतदारांनी मतदान केले। गावात शांततेत आणि कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटनेशिवाय मतदान पार पडले अशी माहिती पोलीस पाटील कांतीलाल भोये यांनी दिली आहे। सराड गावातील मतदारांमध्ये लोकशाहीप्रती असलेला उत्साह आणि जबाबदारीचं भान दिसून आले। यावेळी सराडच्या नागरिकांनी एकत्र येऊन लोकशाही सण साजरा केला असं मत अनेकांनी व्यक्त केले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हाडस, सुरगाणा। मतदान चालू आहे, सुरळीत चालू आहे, कसं चालू आहे? सुरळीत चालू आहे, म्हणजे काही नाही, गर्दी बिर्दी काही नाही, शांततेत चालू आहे। जवळजवळ 70-80% मतदान होईल का? तुमचं नाव काय आहे? नामदेव देवराम भोये। या गावचे कोण आहेत? सरपंच अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।